युवा उद्योजक भैरवनाथ रोड लाईन्स, माजी जिल्हा परिषद सदस्य पुणे धनंजय बाप्पू शाळके, पंचायत समिती सदस्य दवंड कुंडलिक नाना कोटवड, माजी पंचायत समिती सदस्य दवंड यांच्याकडून 10,000 रुपये. त्याचप्रमाणे उमेशदादा थोरात युवा उद्योजक यांच्याकडून गणेश गोविंद थोरात युवा उद्योजक, नानासाहेब बुले भारत पेट्रोलियम वाखारी, औदुंबर शेळके ग्रामपंचायत सदस्य वाखारी, बाळासो वाबळे युवा उद्योजक. त्याचप्रमाणे 5,000 रुपयाचे थोर देणगीदार आपण या ठिकाणी पाहतोय. तुषार गायकवाड ग्रामपंचायत सदस्य वाखारी, गणेश इनामदार माजी चेअरमन वाखारी विकास सोसायटी. त्याचप्रमाणे राम शेठ नवले लॉन्स, सुरेश संपत निंबाळकर आडतदार कृषी उत्पन्न बाजार समिती, प्रीतम शेठ देशमुख युवा उद्योजक, अमित काका शेळके युवा उद्योजक, हनुमंत जगताप संचालक वाखारी विकास सोसायटी यांच्याकडून 5,000 रुपयाची देणगी या ठिकाणी आपण पाहतोय. मॅचला होईल सुरुवात. मैदानावरती पाहायचे पहिलं चेंडू अनिकेत ताकोने आपण मैदानावरती पाहतोय. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. युवा उद्योजक गणेश गोविंद थोरात यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं या ठिकाणी आम्ही तुषारदादा करंडक 2026 मध्ये करतो स्वागत. त्यांना विनंती असणार आहे आपण स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. पहिल्या चेंडूवरती आपण 2 धावा होताना पाहतो मैदानावरती. अनिकेत ताकोने ऑन स्ट्राईक आहेत. पाहायचं इथून पुढे पाहायचंय पुन्हा एकदा एक बहारदार चेंडू त्या ठिकाणी पाहायचंय. डिक्लेरेशन त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूची फील्ड करतायत. एवना 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण होत आहे. नंदलाल गिरी यांचं या ठिकाणी स्पर्धेच्या दरम्यान सहर्षाचे स्वागत. धापलकीवरती आपल्या थरार आपण मैदानामध्ये पाहतोय. पारगाव विरोधामध्ये उरुळी कांचन अशी लढत आपण मैदानावरती पाहतोय. विकास राऊस इथून पाहायचंय कशा प्रकारे फलंदाजी करतात आपल्या संघासाठी. इथून पुढे पहिलं षटक सुरू आहे मैदानामध्ये. 3 धावा पाहायचंय पुन्हा एकदा त्या ठिकाणी 1 धाव एवना पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसणार आहे त्या ठिकाणी. एवना 1 धाव. धापलकीवरती 4 धावा आपण पाहतोय. सलामीची जोडी आपण मैदानावरती पाहतोय. अनिकेत ताकोने आणि विकास राऊसे फलंदाजीसाठी आपण पाहतोय पारगाव संघाकडून. गोलंदाजी मार्कवरती मंगेश हरिहर पाहायचंय एकदा पाहायचंय. त्या सुंदर फटका त्या ठिकाणी एवना 2 धावा डिक्लेरेशन झोन मध्ये आपण पाहतोय. वरती 6 धावा आहेत धावपलक्यावरती. पहिलं षटक सुरू आहे मैदानावरती. 6 धावा आपण पाहतोय. अनिकेत ताकोने ऑन स्ट्राईक आहेत. पाहिजे कशा प्रकारे फटका सजवला जातो. इथून पुढे रिव्हर्स पूलचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि एक मोठा मासा गळाला लागतोय उरुळी संघाच्या. बॅटर्स चला आतमध्ये पटकन. एक बहारदार षटक सुरू आहे मैदानामध्ये. एक मोठा मासा गळाला लागलाय. मंगेश हरिहर अतिशय बहारदार गोलंदाजी करतोय या षटकामध्ये. अनिकेत ताकोने या ठिकाणी थांबतोय मैदानावरती. आपण पाहिलं विकेटचं होईन पतन. सागर ताकोने न्यू बॅटर आपण मध्ये पाहतोय. सागर ताकोने. संदीप भाऊ मोरे शिवसेना उपतालुका प्रमुख यांचे सहर्षाचे स्वागत. त्यांना विनंती असणार आहे आपण स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. संदीप भाऊ मोरे.
पाहूया. पुन्हा एकदा पाहायचं, अतिशय बहारदार चेंडू त्या ठिकाणी आपण पाहिला. व्हेरिएशन होतं चेंडूवरती, एक बहारदार चेंडू मैदानावरती येताना पाहिला. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. धपलकीवरती धावा आहेत त्या 6 धावा. 6 धावा धावपलकीवरती आहेत. अतिशय बहारदार गोलंदाजी या षटकामध्ये आपण पाहिली. मंगेश हरिहर अचूक टप्प्यात गोलंदाजी केली. त्या षटकामध्ये आपण एक गडी बाद केलेला आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं. दुसऱ्या सुरुवात होते मैदानामध्ये पाहायचंय. आकाश दुसऱ्या षटकाला सुरुवात करतील मैदानामध्ये. आकाश पाहायचंय कशा प्रकारे गोलंदाजी केली जाते इथून पुढे. आकाश विकास सरवसे ऑन स्ट्राईक असणार आहेत. इथून पुढे पाहायचंय कशा प्रकारे फलंदाजी केली जाते आपल्या संघासाठी. इथून पुढे किती धावा जमवण्याचा प्रयत्न होतोय या षटकामध्ये. इथून पुढे आपण पाहणार आहोत. विकास सरवसे, आकाश गोलंदाजी मार्कवरती इथून पुढे दुसऱ्या षटकाला सुरुवात करतील मैदानामध्ये. पाहायचंय सेमीफायनल क्रमांक 2चा थरार आपण मैदानामध्ये पाहतोय. पारगाव विरुद्ध उरळी कंचन. पाहायचंय अतिशय बहारदार क्षेत्ररक्षण झालंय त्या ठिकाणी. अतिशय बहारदार क्षेत्ररक्षण. निलेश कांचन अतिशय बहारदार क्षेत्ररक्षण करतात. आपण पाहतोय मैदानावरती अतिशय बहारदार गोलंदाजी, अतिशय या ठिकाणी बहारदार क्षेत्ररक्षण झालंय आपण पाहिलं मैदानावरती. अतिशय उत्कृष्ट झेल त्या ठिकाणी पाहिला आपण मैदानावरती. धावपलकीवरती धावा आहेत त्या तब्बल 6 धावा. दुसरं षटक सुरू आहे मैदानावरती. 6 धावा धावपलकीवरती आपण पाहतोय. क्षितिज दिवेकर न्यू बॅटर मैदानामध्ये पाहतोय आपण. क्षितिज दिवेकर इथून पाहायचंय. इथून पुढे धावांचा डोंगर उभा करणारा पाहायचंय आपण. क्षितिज दिवेकर बॅटर्स पाहायचंय मैदानावरती आपण. अतिशय बहारदार गोलंदाजी केली जाते उरुळी संघाकडून आपण मैदानावरती पाहतोय. पहिल्या चेंडूवरती एक पाहायचंय त्या ठिकाणी अतिशय बहारदार फटका. त्या ठिकाणी एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. तोपर्यंत एक टप्पा घेत चेंडू सीमारेषे बाहेर. 4 रन चौका. थँक्यू डीजे. पहिल्याच चेंडूवरती क्षितिज दिवेकरने या ठिकाणी एक बहारदार फटका ठोकलाय. 4 धावांसाठी मैदानावरती पाहतोय आपण. 10 धावा धावपलकीवरती. धावपलकीवरती 10 धावा आहेत. क्षितिज दिवेकर पाहायचं इथून पुढे. आतापर्यंत एक बहारदार फटका ठोकतोय. आकाश गोलंदाजी मार्कवरती इथून पाहायचं कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. रिव्हर्स पूलचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. पाहायचंय एव्हाना 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण होते. धावपलकीवरती 11 धावा. 11 धावा धावपलकीवरती आहेत. सेमीफायनल क्रमांक 2चा थरार आपण मैदानामध्ये पाहतोय. पारगाव विरुद्ध मध्ये उरुळी कंचन असा सामना आपण पाहतोय मैदानावरती. पाहायचंय सागर ताकवणे ऑन स्ट्राईक. पाहायचंय पुन्हा एकदा एक बहारदार चेंडू हाताळलाय मैदानामध्ये. निर्धाव चेंडू येताना पाहतोय मैदानावरती आपण. निर्धाव चेंडू. आकाश मात्र अतिशय बहारदार गोलंदाजी करतोय या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये एक बहारदार गोलंदाजी झाली. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय एक उत्कृष्ट चेंडू हाताळलाय आत्ताचा पाहिला आपण मैदानावरती. निर्धाव चेंडू. 11 धावा धावपलकीवरती आहेत. सागर ताकोणे इथून पुढे कशा प्रकारे फलंदाजी करतायत.
पुन्हा एकदा एक बहारदार चेंडू हाताळलाय आकाशांनी. बहारदार षटक या ठिकाणी पाहतोय आकाशांचा आपण मैदानावरती. फलंदाजाला त्या ठिकाणी चेंडू समजत नाही. अतिशय बहारदार गोलंदाजी निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. 11 धावा धावबलकीवरती आहेत पारगाव संघाच्या. उरुळी कांचनचा संघ अतिशय बहारदार गोलंदाजी करतोय मैदानावरती. दुसरं षटक सुरू आहे मैदानावरती. पुन्हा एकदा पाहायचंय दांडी 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 गुल. डीजे थँक्यू डीजे. पाहायचंय न्यू बॅटर्स मैदानामध्ये संघाचा कणा संघाचा संघनायक जितेंद्र शेळके मैदानावरती. पाहायचं इथून पुढे डावाची सूत्र हातात घेत आहेत का. अतिशय बहारदार गोलंदाजी केली आहे उरुळी संघाने आपण पाहतोय. दोन षटकांचा खेळ संपतोय मैदानामध्ये. 11 धावा धावफलकीवरती आहेत. इथून पुढे पाहायचंय क्षितिज दिवेकर आणि जितेंद्र शेळके यांना डावाचे सूत्र हातामध्ये घ्यावं लागणार आहेत. सेमीफायनल क्रमांक 2चा थरार आपण पाहतोय मैदानावरती. पारगाव विरुद्धमध्ये उरुळी कांचन. 2 षटकामध्ये 11 धावा धावबलकीवरती असताना पारगावचा संघ आपण मैदानावरती पाहतोय. अतिशय बहारदार गोलंदाजी केली जाते उरुळी संघाकडून. अकरा धावा धावबलकीवरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा पाहायचंय अतिशय बहारदार गोलंदाजी केली जाते. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी निर्धाव चेंडू येताना पाहतोय आपण मैदानावरती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आहेत मंगेश हरिहर. पहिलं षटक हाताळलं होतं मंगेश हरिहर यांनी. अतिशय बहारदार गोलंदाजी त्या षटकामध्ये आपण पाहिली. तिसरं षटक घेऊन आलेत ते मंगेश हरिहर. पाहायचे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. पहिलं चेंडू अतिशय बहारदार चेंडू पेश केलाय मैदानावरती. निर्धाव चेंडू येताना आपण पाहतोय. क्षितिज दिवेकर इथून पुढे पाहायचंय मैदानावरती कशा प्रकारे फलंदाजी करतायत. पुन्हा एकदा पाहायचंय मारलेला चेंडू आणि रसगुल्ला आणि कोल्हापुरी तडा सरकार. रोहित दादा कडू दरम्यानच्या काळामध्ये त्यांच्या या ठिकाणी आगमन होते. असे रोहित दादा कडू यांच्या ठिकाणी आम्ही करतो सहर्षाचे स्वागत. या आपण स्टेजवरती स्थान पूर्ण व्हायचं आणि षटकार
एक बहादर 2 षटकार ठोकतोय मैदानावरती आपण पाहतोय. सीमारेषेला आग लावतोय 2 षटकार 23 धावा धावबलकीवरती. तिसरं षटक सुरू असताना परगाव यानंतर मायक्रोफोन वरती बदल होतोय. मायक्रोफोन वरती आमचे गुरुवर्य ऋषी पवार सर. ये सर आपलं स्वागत आहे. हॅलो. आम्हा घरी धर शब्दांचीच रत्न शब्दांचीच शस्त्र यत्न करू. शब्दच आमच्या जीवाच्या जीवन शब्द वाटू जनधन लोका. तुका म्हणे शब्द हाची देव शब्दांचीच गौरव पूजा करू. म्हणजे नमस्कार. बरोबर संध्याकाळचे 8:01 झालेले आहे आणि अंडर फ्लड लाईट्स दिव्यांचा लख प्रकाश आंबेगावच्या गावठाणात पहिल्यांदा सगळीकडे पडलाय. बॉल द्या. तब्बल एक मोठं पारितोषिक घेऊन अंडर फ्लड लाईट्स दिव्यांच्या लख प्रकाशामध्ये आपण या मैदानावरती पुन्हा एकत्रित आहोत. विशेष म्हणजे तालुक्यामध्ये नव्यानं तयार झालेलं हे मैदान जिथे आत्तापर्यंत 2 स्पर्धा आपण कव्हर केल्या होत्या, मात्र तिकडे तुम्हाला लाईव्ह दिसलं नव्हतं किंवा अंडर फ्लड लाईट दिसल्या नव्हत्या. मात्र या स्पर्धेच्या बरोबरीत एक मोठा अजेंडा आम्ही सेट करीत आहोत. स्वागत सगळ्यांचं तुषार दादा करंडकाच्या या मोठ्या क्रीडा महोत्सवामध्ये. आज स्वप्नपूर्तीचा दिवस आहे आणि आज तुम्ही बघू शकता दुसरी सेमीफायनल सुरू झालेली आहे. दिग्गज संघ आहेत. महाराष्ट्र गाजवलाय पारगावनं. फक्त महाराष्ट्र गाजवला नाही, हा मध्य प्रदेश गाजून आलेला संघ आहे, कर्नाटक गाजून आलेला संघ आहे आणि आज याच खेळाडूंनी मगाशी सातारा सुद्धा गाजवला. त्यामुळे मजा येईल. उरुळी कांचनच्या या टीम बरोबर इथे मॅच आहे. प्रवीण गायकवाड सरांची टीम आहे आणि तुम्ही बघू शकता ही दुसरी सेमीफायनलचा बॅटल आहे. अमर शेळके सर, सागर सर इकडे, तुषार इनामदार, विजय हाडके, आमचे गणेश पवार, सगळं सेटअप या स्पर्धेसाठी काम करतोय आणि या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही बघा खूप चांगलं आयोजन. स्पीडअप करा टीम. स्वेर चेंडूचा कॉल तिकडे पंचांकडून आपण बघायला आतमध्ये. पारगाव आणि उरुळी कांचन मध्ये हे मॅच सुरू झालेले आहे. ही दुसरी सेमीफायनल आहे. ऑलरेडी एक संघ आपण पाहतो फायनलमध्ये जाऊन दाखल झालेला आहे, तर आता दुसरा संघ फायनलसाठी कोणता ठरेल. पुणे पात्र 24 धावा धावपलकीवरती आतापर्यंत तुम्हाला आतमध्ये बघायला मिळणार हा खेळ. हा चेंडू अक्रॉस दी लाईन थोडासा क्षितिज दिवेकर पुढे जाण्याच्या प्रयत्नात. फर्स्ट स्लिप तिकडे लेग स्लिप आहे आणि तो चेंडू तिकडे थांबवण्यासाठीचा प्रयत्न होईल. 5 दिवसीय शृंखला, विशेष म्हणजे दिवस रात्र फॉर्मॅटमध्ये उभी करणं इट्स नॉट अ जोक. आणि 5 दिवस गेली 5 रात्र ही मुलं या स्पर्धेसाठी काम करतायत, अहोरात्र मेहनत घेत आहेत आणि तालुक्यामध्ये पुन्हा एक मानाचा सन्मानाचा करंडक या स्पर्धेच्या माध्यमातून. विशेष म्हणजे प्रतिभावान खेळाडूंना या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी आयोजकांनी उपलब्ध करून दिली आणि आज या स्पर्धेचा चॅम्पियन कोण होईल या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. जितेन शेळके मैदानावरती दाखल होणार आपण पाहतो. राईट हँड बॅटर ऑन स्ट्राईक एंड. संघाचा नेता, संघाचा संघनायक. या सीझनला लागोपाठ 17 फायनल जिंकणारी टीम पारगाव. पुन्हा एकदा डिफेंडिंग चॅम्पियन. या तालुक्यामध्ये आपली महासत्ता त्यांनी तयार केलेली आहे, मात्र जितेन शेळकेला थांबवलाय. बिग विकेट इज गॉन. डावाला पडलेला मोठा खिंडार, संघाचा नेता, कॅप्टन थांबवण्यात आलेला आहे. षटक क्रमांक सुरू आहे. आपण बघू धावपलकीवरती तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना धावपलक दाखवतोय तो 25 धावा. अंडर ब्लड लाईट्सची स्पर्धा आहे. दिव्यांचा लक्क प्रकाश सोयीकडे दिवस रात्र असा फॉर्मॅट. आंबेगावमध्ये तयार झालेलं आंबेगाव गावठाणातलं हे मैदान चर्चेचा विषय राहिलाय. तालुक्यामधील असणारी दिग्गज एक मोठी टुर्नामेंट आपण पाहतो मैदानावरती उभी आहे आणि केडगाव गावातील असणाऱ्या, वाखारी गावातील परिसरातील असणाऱ्या मुलांनी एकत्रित येत ह्या स्पर्धेचा अजेंडा सेट केलाय. ज्या स्पर्धेचा झेंडा आज प्रत्येक ठिकाणी अभिमानानं फडकतोय. जेवढ्या खेळाडूंना देता येईल तेवढं सगळं या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना देण्यात आलेलं आहे. उत्कृष्ट दर्जाच्या लाईट्स इकडे तुम्हाला बघायला मिळतील. दिवसात तर आपण स्पर्धा बघितलेल्याच आहे, मात्र अंधारावरती सुद्धा मात करणारी ही टुर्नामेंट आहे. तुषार दादा करंडक. 70,000 रुपयांचं 75,000 रुपयांचं बक्षीस घेऊन या स्पर्धेसाठी आपण आलोत आणि या स्पर्धेच्या निमित्तानं तुम्ही बघाल आज अप्पा सुद्धा या स्पर्धेच्या निमित्तानं मुख्य व्यासपीठावरती आपल्या बरोबरीत उपस्थित आहेत.
खेळाडूंमधील असणाऱ्या उपजीवित कलागुणांना पुढे आणण्यासाठी या भागातील ग्रामस्थ काम करतात. आपांचा पाठिंबा कायम मुलांच्या पाठीमागे आहे आणि आज ते या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या बरोबरीत उपस्थित आहेत. बॅकवर्ड पॉइंटला हा चेंडू जाईल. निलेश कांचनला तिथे तुम्ही काम करताना बघाल. शिरूर हवेलीतील हे फार मोठं नाव आहे. मैदानावरती दाखल होईल अथर्व कड. अथर्व कड मैदानावरती होतोय. अथर्व कडमुळे आज मला आल्टो गाडी 120 न सुद्धा पळते हे समजलं आणि इतक्या लांबून अथर्व कडसाठी इतक्या जोरात यावं लागलं कारण हा मुलगा फलटणमध्ये खेळत होता. तिकडे सुद्धा बेस्ट बॉलर हा अवॉर्ड अथर्व कड, बेस्ट बॅट्समन हमराज मृत्युंजयकडून खेळत होता. आज पुन्हा गावच्या टीमसाठी पुढे आलाय. अथर्व कड हा मुलगा तुम्हाला आतमध्ये बघायला मिळेल. अंडर 19 अपकमिंग रायझिंग स्टार नाही, ऑलरेडी तो सुपरस्टार झालाय आणि पारगावच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी अथर्व कडची गरज आहे टीमला आणि आज फलटणवरून पुन्हा एकदा केडगावपर्यंत अथर्व कड पोहोचतो. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलक्यावरती धावा आहेत. 26 ऑन बोर्ड. टीम तुकाई टायगर्स पारगाव. चला टीम थोडं स्पीडअप करा, स्पीडअप करा. आयोजकांकडून सूचना येते थोडंसं स्पीडअप करा. आपण स्पीडअप करा. आपण थोडंसं आपण इतका वेळ घेऊ नका. मॅच आपल्याला थोडीशी स्पीडअप करावी लागेल. 3 षटकांचा खेळ संपला. धावपलक्यावरती 26 ऑन बोर्ड. पारगावला रोखलंय. 45 मॅच लागोपाठ जिंकणं हे कारनामा करून दाखवणारी टीम पारगाव आहे आणि लागोपाठ 17 फायनलच्या टीमकडे राहिलेल्या आहेत असा पारगावचा संघ आहे. अनिकेत ताकवणेला तुम्ही या टीम मध्ये खेळाल. आता या सीझनला 2 मॅन ऑफ द सिरीजच्या 2 व्हीलर बाईक आहेत. विशाल उंद्रे इथे आमच्या बरोबर त्या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. दत्ता मरबे इकडे आलेले आहेत. ते आमचे गायकवाड साहेब सुद्धा त्यांच्या समवेत या स्पर्धेच्या निमित्तानं आपला मी या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत करतो. डाऊन दी ग्राउंड आपण पाहतो. फाटका हा चेंडू माती कापत मागे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती झपकन नेल. उरुळी कांचन आणि पारगाव हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आहे. एक शिरूर हवेलीतला संघ आहे तर एक दौंड मधला आहे आणि अनेक वेळा या 2 टीम एकमेकांच्या पुढे लढलेल्या आहेत, एकमेकांच्या अगेन्स्ट खेळलेल्या आहेत, एकमेकांना हरवलंय, एकमेकांना पराभूत केलेलं आहे आणि आज पुन्हा एकदा ते या संघाच्या समोर एकमेकांच्या पुढे या स्पर्धेतून आहेत. अनेक वेळा एकमेकांना 4 मुंड्या चीत करणाऱ्या 2 टीम आहेत आणि एक गाव एक टीम अशा फॉर्मॅटमध्ये या संघाचा दबदबा कायम राहिलाय. अशा उरुळी कांचन आणि पारगाव मध्ये ही मॅच आहे. अबॉल क्षितिज दिवेकर ही एक्सप्रेस आहे. दौंड एक्सप्रेस लाईटच्या पोलला बॉल मारलाय क्षितिज दिवेकरनं. यस मॅसिव्ह हिट षटकार. क्षितिज दिवेकरच्या बॅट मधून सरळ मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे टाकून दिलेला एक सुपर सॉनिक षटकार. या षटकाराच्या मदतीने धावपलक्यावरती खेळ आपण पाहतो पुढे येणार आहे आणि धावपलक येतो 33 धावा टीम पारगाव. पहिल्यांदा बॅटिंग करत असणारी टीम 33 धावांवरती हा धावपलक जाऊन थांबलेला आहे. पारगाव अजूनही तुम्ही बघा त्या टीमसाठी 10 चेंडू बाकी आहेत. इथून पुढे या 10 चेंडू मध्ये सुद्धा हा संघ कमबॅक करू शकतो आणि क्रिकेट हा असाच खेळ आहे. तुम्ही बघा अनिश्चितीने भरलेला खेळ म्हणजे हा क्रिकेट आहे. क्षितिज दिवेकरला ऑन स्ट्राईकला तुम्ही बघाल पुन्हा एकदा. हा बॉल यावेळेस आडव्या बॅटनं अक्रॉस दी लाईन गेलेत. पूरला जोडणाऱ्या हायवेला तीन चेंडूवरती लागोपाठचे 3 षटकार. क्षितिज दिवेकरच्या बॅट मधून धावांची उधळण.
जिकडे गरज होती तिकडे एक क्षितिज दिवेकरनं पुन्हा एकदा डाव आपण पाहतो पुढे आणायला सुरुवात केलेली आहे. कारण माहित आहे उरुळी कांचनला सुद्धा माहित आहे पारगावची ताकद काय आहे आणि पारगावला सुद्धा उरुळी कांचनची ताकद माहित आहे. आणि त्यामुळे ज्यावेळेस दोन मोठ्या टीम्स एकमेकांच्या पुढे येऊन भिडतात ना त्यावेळेस होणारा संघर्ष किती मोठा असतो हा आपल्याला बघायला मिळतो आणि तो संघर्षाचा एक मोठा खेळ आपण मैदानावरती बघू शकतो. बॅटल इज ऑन, अ गुड मॅच. क्षितिज दिवेकर ऑन स्ट्राइक इन 3 षटकार आणि हा चेंडू क्षितिज दिवेकर आउट ऑफ परिस्थितीमधून कधी हा संघ माघारी येऊ शकतो आणि कोणताही खेळाडू मॅचचं चित्र बदलून टाकतो. 4 षटकं संपली, 51 धावा. धनंजय बापू शेळके दौंड पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य त्यांचं या स्पर्धेच्या निमित्तानं इथे शुभागमन होत आहे. त्यांना आम्ही विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपल्या या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही मनापासून स्वागत करतो. 51 धावा धावपलक्यावरती ट्रॅक बदलला क्षितिज दिवेकरनं, घेर बदललाय आणि 6चा पाडा आता त्यानं चालू केलाय. काय खेळतोय क्षितिज दिवेकर मैदानावरती, त्याचा झंझावात त्याचा झंकार मैदानावरती दिसायला सुरुवात झालेली आहे. यश शिंदे माजी उपसरपंच केडगावचे सन्माननीय गोरखजी शेळके हे या स्पर्धेच्या निमित्तानं इकडे उपस्थित होत आहेत. त्यांचंही या स्पर्धेमध्ये आम्ही मनापासून स्वागत करतो. आपल्याला विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. यश शिंदेला ऑन स्ट्राइक एंडला तुम्ही बघाल तर पुढे शेवटच्या 6 चेंडूला करण्यासाठी किंवा टाकण्यासाठी बॉलिंग मार्क वरती विनायक नागरगोजे राईट हँड बॅटर ऑन स्ट्राइक एंड. ट्रम्प कार्ड आहे यश शिंदे या वर्षीचं पारगावचं. पहिल्या चेंडूवरती येऊन षटकार खेळण्याची ताकद ठेवणारा यश शिंदे पुन्हा एकदा ठोकतोय एक पॉवरफुल षटकार. मधून पुन्हा एकदा एक सुपरसॉनिक षटकार. काय या टीमला ग्रामीण भागातला डिंगडॉंग म्हटलं जातं. तुम्ही बघा या संघानं पुन्हा एकदा ते दाखवून द्यायला सुरुवात केलेली आहे. 4-5 खेळाडू एका साईडला बाद आहेत. मात्र क्षितिज दिवेकर आणि यश शिंदेनं मॅच मध्ये पुन्हा एकदा कम बॅक केलाय. डिंगडॉंग टीमची काय दहशत होती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. महाराष्ट्रातला डिंगडॉंग ज्या संघानं इतकी दहशत मोठी निर्माण केली होती की जिकडे डिंगडॉंग खेळायला जायचं तिकडे कोणी यायचं नाही. बाकीचे संघ त्या स्पर्धेमध्ये आपली एंट्री देत नव्हते. ही ताकद डिंगडॉंगनं तयार केली होती. डिंगडॉंगची दहशत मोडीत काढणारा खेळाडू तुम्ही बघा संदेश पार्टे. काल आम्ही त्यांना साताऱ्यामध्ये खेळताना बघितलं. आज त्यांची टीम सेमीफायनल खेळली साताऱ्यामध्ये. 2011 साली मॅच झाली होती राऊच्या मैदानावरती. डिंगडॉंगच्या अगेन्स्ट इंदिरानगरचा संघ होता संदेश पार्टे आणि डिंगडॉंगची दहशत निर्माण केली होती. ती दहशत मोडीत काढली संदेश पार्टेंनी. एका साईडला सगळे रथी महारथी होते डिंगडॉंग मध्ये. एक धाव तिकडे. मात्र सगळे इंदिरानगरचे लोकल मुलांना घेऊन संदेश पार्टे एकटा लढत होता डिंगडॉंगच्या अगेन्स्ट. 51 होत्या. TRS मागितलाय आणि तिसऱ्या पंचांची मदत आता पुढे घेण्यात आलेली आहे. डिंगडॉंग संघाची दहशत तिथे तुम्ही बघितलं होतं. 2011 साली राऊच्या मैदानावरची ज्यावेळेस मॅच झाली होती त्यावेळेस ती डिंगडॉंग संघाची मॅच आपल्याला बघायला मिळाली होती. त्यावेळेस डिंगडॉंग संघाचा दहशत प्रति 11 पुण्यानं संघ पुन्हा फॉर्म झाला. अजित दादांचं गाणं तुम्ही नुकतंच आपण बघितलं. डीजे ऑपरेटर वाजवतायत. असा नेता असा दरारा असा रुबाब पुन्हा होणे नाही. फेअर डिलिव्हरीचा कॉल. ज्या योजना फक्त कागदावरती नव्हत्या तर त्या सत्यात उतरवल्या जात होत्या. असा महाराष्ट्राचा नेता आणि तो दरारा तो दबदबा आणि असा नेता पुन्हा महाराष्ट्राला होणार नाही. बारामतीतला प्रवास दादांचा बारामतीतच थांबला. हा चेंडू यावेळेस उडवला यश शिंदे. बॉल सापडेल की नाही याची गॅरंटी नाही. इतका लांब
यश शिंदेच्या नावाचा पुन्हा एकदा डंका मैदानावरती. चेंडू टाकून दिलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतो धावफलक पुढे येईल. या षटकाराच्या मदतीनं 65 ऑन बोर्ड. 65 धावा धावफलकावरती पुढे. 65 धावा. तुंब युद्ध असणार आहे या दोन टीम मध्ये. फिनिशिंग टच काय राहिलाय. हा बॉल यश शिंदे पुन्हा एकदा फाईन लेग मध्ये बॉल मारलाय. मुख्य पंच गफार खान सरांनी कळवलं या चेंडूवरती धावा 2 आहेत. डिक्लेरेशन झोन मध्ये हा चेंडू जाईल. 67 धावा धावफलकावरती. तुम्ही बघा अजितदादा, महाराष्ट्राच्या राजकारणात काही नावं केवळ पदासाठी ओळखली जात नाही तर ती नावं मातीशी जोडलेली असतात. बारामतीच्या मातीतून एक प्रवास सुरू झाला संघर्षाचा, निर्णयाचा आणि सामान्य माणसासाठी उभा राहण्याचा. अगदी साध्या कार्यकर्त्यापासून ते सत्तेच्या केंद्रापर्यंतचा हा प्रवास खरं तर दादांचा सोपा नव्हता. टीका झाली, विरोध झाला, पण निर्णय घेतले गेले आणि ते निर्णय लोकांसाठी होते आणि म्हणूनच त्यांची ओळख झाली सर्वसामान्याचा नेता अजितदादा. हा बॉल यावेळेस थोडासा शरीरापासून दूरवरती चेंडू. बॅक टू द बॉलर आपण पाहतो तिकडे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न आपण पाहतो तिकडे होईल. 2 धावा. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न. बॅकवर्ड भारतात बॅकअप थोडासा मागे आणि पुन्हा चौथ्या धावेसाठीचा सुद्धा तिकडे प्रयत्न. इनिंग संपली जाईल. 5 षटकांचा खेळ संपला आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 70 पूर्ण झालेल्या आहेत. विजयासाठी उरुळी कांचन 71 ची नीड आहे. 71 धावेंची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. कंपल्सरी चेस हा नियम या स्पर्धेसाठी, या मॅच साठी सुद्धा आहे. आणि चला पारगाव टीम, चला लगेच क्षेत्ररक्षणासाठी. इथे उपस्थित होत आहे सन्मान श्री विठ्ठल भाऊ माने, सरपंच ग्रामपंचायत मोहोळ. हे या ठिकाणी इथे या स्पर्धेच्या निमित्तानं आमच्या बरोबरीत उपस्थित होत आहेत. त्यांचं आगमन या स्पर्धेच्या निमित्तानं झालेलं आहे. आम्ही त्यांनाही विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपल्या या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही मनापासून स्वागत करतो. चला लगेच टीम पारगाव, आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपल्याला विनंती आहे आपण थोडंसं स्पीडअप करा. तुषारदादा करंडक हा सोहळा तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून बघताय. दौंड तालुक्याचे युवा नेते ज्यांच्या नावाने या स्पर्धेचा आपण पाहतोय पुढे अजेंडा सेट करण्यात येतोय. आज अलीकडच्या काळामध्ये तुम्ही बघाल पाठीमागच्या स्पर्धेमध्ये सुद्धा तुषारदादांनी या स्पर्धेसाठी पारितोषिक दिलं होतं. तर आज ही अंडर बर्ड लाईट्स दिवस रात्र फॉर्मॅटमध्ये उभी असणार ही स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी सुद्धा तुषारदादांकडून एक मोठं पारितोषिक या स्पर्धेसाठी ठेवण्यात आलेलं आहे. इथे उपस्थित होत आहेत वैभव शेठ जाधव, वैभव रेस्टॉरंटचे प्रोप्रायटर ओनर. त्यांचं या स्पर्धेच्या निमित्तानं आगमन झालेलं आहे. त्यांचंही या स्पर्धेमध्ये आम्ही स्वागत करतो. आपण या स्पर्धेसाठी उपस्थित झालेला आहात. 71 धावा या विजयासाठी आवश्यक असणारा खेळ आहे आणि हे टार्गेट तुम्ही बघाल उरुळी कांचन संघाच्या पुढे आहे. इथे आपल्या बरोबरीत आंबेगाव पुनर्वसन आयोजित भव्य फुलपीट डे नाईट टुर्नामेंट प्राइज 1 लाख रुपये. पुन्हा एका मोठ्या स्पर्धेची घोषणा आम्ही करतोय. येणाऱ्या आगामी काळामध्ये पुन्हा याच मैदानावरती दिवस रात्र स्पर्धा होईल वैभव आणि त्या स्पर्धेचं पहिलं पारितोषिक आहे 1 लाख रुपये. आणि त्या पारितोषिकाची घोषणा आणि त्या स्पर्धेची घोषणा करतायत सार्थक बाबू धुमाळ, ज्यांनी या स्पर्धेची घोषणा केलेली आहे. षटक क्रमांक 1 ला सुरुवात होईल. दुसऱ्या इनिंग मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. एकाहत्तर धावांचं टार्गेट. कशी असणार हे मॅच, या मॅचची कहाणी हेच आपल्याला इथे पुढे बघायचं आहे. अजितदादांचा खरं तर आपण बघितलं होतं. अजितदादांसारखा नेता, राजकारणात कडकपणा होता मात्र मनात माणुसकी होते दादांच्या. शेतकऱ्यांचा प्रश्न असो, तरुणांचं भविष्य असो, बारामती असो किंवा महाराष्ट्र असो, हा नेता नेहमी जमिनीवरती उभा राहिला. आणि त्यानंतर बघितलंय आपण की काही दिवसापूर्वी मग नियतीनं एक वेगळंच वळण घेतलं आणि ज्या बारामतीनं एक नेता घडवला त्याच बारामतीत हा प्रवास थांबला. बारामती टू बारामती जिथे सुरुवात झाली तिथेच आठवणी अमर झाल्या. नेते जातात पण त्यांच्या कथा लोकांच्या मनात कायम राहतात.
बारामतीच्या मातीमधून त्यांचा जो प्रवास सुरू झाला सामान्य माणसाच्या प्रश्नासाठी, निर्णयासाठी आणि नेतृत्वासाठी. चला टीम, मॅच सुरू करा. मॅच सुरू करा. वेळ आपल्याकडे कमी आहे. यानंतर फायनल खेळवायचे. 71 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. आणि पहिले 2 सलामीचे खेळाडू उरुळी कांचन कडून आपण पाहाल आतमध्ये दाखल झालेले आहेत. राईट हँड बॅटर ऑन स्ट्राईक इन प्रवीण गायकवाड, ज्यांनी नवोदित मुलांना घेऊन ही टीम तयार केली. या टीमनं अलीकडे या पर्वामध्ये, या सीझनला निलेशजी कुंभार, ग्रामपंचायत सदस्य केडगाव, त्यांचंही या स्पर्धेच्या निमित्तानं इथे आगमन होतंय. त्यांचंही आम्ही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. तर अशोकजी जाधव हेही या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचंही या स्पर्धेमध्ये आम्ही स्वागत करतो. आपण या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालेला आहात. क्षितिज दिवेकरला पहिल्या षटकासाठी आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवरती पुढे आणण्याचं काम केलं जात आहे. द ग्रेट वॉरियर्स केडगाव फायनलसाठी दाखल झालेली पहिली टीम आहे. जो संघ ऑलरेडी बक्षीसपात्र फेरीमध्ये आल्यानंतर फायनलचं तिकीट त्यांनी मिळवलेलं आहे. तर आता त्यांच्या विरोधामध्ये लढणार कोण या प्रश्नाचं उत्तर ही मॅच देऊन जाईल. बॉल यावेळेस मिड ऑफ क्लिअर, डीप लॉग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. कृशल लोंढे टीम मध्ये असतं ही संघासाठीची जमेची बाब सांगितली जाते. आणि आज हा खेळाडू टीमसाठी उतरलाय, टीमसाठी आहे. हा उरुळीचा एक भाग आहे. अर्थात निश्चित ही मोठी गोष्ट राहील संघासाठी. बॉल यावेळेस पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू डाऊन द ग्राउंड. रोहित पारगाव सफरदीन, ओ हो फेक तुम्ही बघताय. सरळ चेंडू यष्टरक्षक क्षितिज दिवेकरकडे टाकला होता. क्षितिज दिवेकर, तालुक्याची टीम आज फलटण मध्ये साताऱ्यामध्ये खेळली. त्या तालुक्याच्या संघामध्ये सुद्धा क्षितिज दिवेकरचा परफॉर्मन्स अप्रतिम राहिला. अप्रतिम परफॉर्मन्स दिला होता क्षितिज दिवेकरनं. आज तो खेळाडू तर प्रवीण गायकवाड सेट ऑन फायर. स्क्वेअर लेग सीमारेषा फोडण्याचं काम केलं जात आहे. एक बाउन्स घेत चेंडू सीमारेषा पार. अजून एक खणखणीत चौकार. औदंबूर शेळके हे ते या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत. आणि गणेशजी इनामदार, चेअरमन हे या स्पर्धेच्या निमित्तानं इकडे आपल्या बरोबरीत उपस्थित होत आहेत. या दोन्ही पाहुण्यांचं आम्ही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलंही या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत आहे. पहिलं षटक आहे. हे षटक संपल्यानंतर विजयाचं कॅल्क्युलेशन टीम आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू. किती चेंडूमध्ये किती धावांचा आवश्यक आपण पाहतो. आपल्याला खेळ राहील आणि त्यासाठी आपल्याला रिक्वायर रन रेट सुद्धा आपण पाहतो किती गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत. राईट हँड बॅटर कुशल ऑन स्ट्राईक एंडला आपण बघतोय. हा बॉल यावेळेस पुन्हा एकदा थोडासा अक्रॉस दी लाईन. हा चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात क्षेत्ररक्षकाला केलं बीट. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. धावा येतील 4. चौकार.
धावपलक्यावरती धावा 14 म्हणजे 24 चेंडू आणि बनवायच्या त्या 57 धावा. 24 चेंडू मध्ये 57 धावा. अप्रतिम लाईट व्यवस्थापन तुम्ही बघताय. शिवांजली मंडप अँड डेकोरेशनचं हे काम आहे. संग्राम कांबळीची टीम आहे. अच्छा, तुषार इनामदार इकडे आमच्या बरोबर आहेत. हे बाहुबली हे तालुके का. हा बॉल यावेळेस कव्हर मध्ये हा चेंडू शतरक्षक कील खाली. कुशलला आपण बाद होताना बघितलंय तर हा मोठा हादरा असेल टीमसाठी. 71 बनवायच्या टीम. अजूनही खेळ आपला भरपूर शिल्लक आहे. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेच आहे आणि दुसरं पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी जितेन शेळकेनं यश शिंदेला पुढे आणलाय. विकास सुरवसेला अजून गोलंदाजी मार्कवरती तुम्ही बघितलं नाही. नुकतीच साताऱ्यामध्ये आज फायनल झाली 1 लाख रुपयांची. त्या स्पर्धेतला बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हा किताब विकास सुरवसेनं पटकावला. तो विकास सुरवसे तुम्हाला एस्टनच्या पाठीमागे. तर त्या स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज अथर्व कड अजून बॅटिंगसाठी आलेला नाही. त्यामुळे एक मोठी रायव्हरली या दोन टीम मध्ये. बॉल अखिलेश कांचन ऑन फायर. डीप लॉग ऑफ सीमारेषेच्या बाहेर अखिलेश कांचनचा तडाखा षटकार. अखिलेश कांचनचा षटकार. जी दिदी आमची इकडे मैदानावरती नृत्य करते तिच्यासाठी बक्षीस आलंय. दिदीला विनंती की आपण मुख्य व्यासपीठावरती आपल्यासाठी पारितोषिक आलेलं आहे. एका साईडला नृत्याचा अद्भुत आविष्कार. आमची छोटी चॅम्पियन इकडे आपण पाहतो मैदानावरती आहे. अरे बाबा ऐकणं थोडं अलॉंग दी कार्पेट जाण्याच्या प्रयत्नात आपण पाहतो तिकडे टायगर आणि ताकवणे. पॉवर प्ले संपल्यानंतर पुन्हा 18 चेंडू शिल्लक राहतील आणि मग 18 चेंडू मध्ये धावा किती बनवायचे ते कॅल्क्युलेशन टीम आपल्यापर्यंत आणलं जाईल. आता धावपलक्यावरती धावा आहेत 21 धावा. 71 मधल्या 71 पर्यंत आहेत. म्हणजे अजून बरोबर 50 धावांसाठीची मॅच शिल्लक आहे. 50 धावांचा खेळ. पॉइंटच्या डोक्यावरून डीप कव्हर पॉइंट. तौसिफ धावतोय चेंडूच्या पाठीमागे. बॉल निघालाय सह कव्हर पॉइंट सीमारेषा. मदतीने पुन्हा एकदा विजयाच्या कॅल्क्युलेशनमध्ये खेळ 25 पूर्ण झालेले आहेत. दुसरं षटक यश शिंदे. बॉल यावेळेस बॅक टू द बॉलर साइड स्क्रीनला सलामी दिली आणि हा चेंडू सुद्धा पुन्हा सीमारेषेच्या बाहेर. उरुळी कांचन कमबॅक करतोय टीम. पुन्हा एक चौकार. कमबॅक करायला टीमनं सुरुवात केलेली आहे. 29 धावा धावपलक्यावरती टीम उरुळी कांचन. शिरूर हवेली या तालुक्याला अर्थात या मतदारसंघातील टीम आहे आणि आज आपल्या दौंड तालुक्यामध्ये हा संघ येऊन खेळतोय. आंबेगाव पुनर्वसन हे नव्यानं फॉर्म केलेलं मैदान लक्ष वेधी राहिलंय. चर्चेत राहिलंय हे मैदान. एक नवा इतिहास दर्ज केलाय का हा कुशल लोंढे टीम मध्ये हवा. गिरीश पवारचा झंझावात मैदानावरती दिसतोय. 18 चेंडू मॅच मध्ये आणि बनवायच्या त्या 36 धावा.
18 चेंडूमध्ये विजयासाठी 36 धावांची आवश्यकता आता डावात आहे पुढे. 18 चेंडू 36 धावांचा खेळ, क्लोज एन्काउंटर तुम्हाला बघायला मिळेल. मोठं युद्ध आहे या दोन टीम मध्ये. एका साईडला तुम्ही बघाल इराण इस्रायल अमेरिकेचं युद्ध सुद्धा सुरू आहे. ते युद्ध सुद्धा अजून थांबलेलं नाही आणि त्या युद्धाचे परिणाम आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा दिसायला सुरुवात झालेली आहे. आणि हे युद्ध जर नाही थांबलं तर त्याचा इतका मोठा भयंकर परिणाम होईल आणि असं सांगितलं जातं की हे जागतिक सगळ्यात मोठं तिसरं महायुद्ध होऊ शकतं. आणि जर हे युद्ध झालं तर प्रचंड गोष्टी कठीण होणार आहेत आणि त्याचे परिणाम आता दिसायला सुरुवात झालेले आहे. त्या दिवशी सुद्धा अमेरिकेने सांगितलं आम्ही खूप मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहोत. अणुबॉम्ब जर पडला तर काही सेकंदात 15 कोटी माणसं मरतील. आणि आतापर्यंत फक्त 5 राष्ट्रांकडे अणुबॉम्ब आहेत. आणि एखादं राष्ट्र म्हणणार नाही की तुम्ही आम्हाला मारून टाका म्हणजे आम्ही आता आमच्या सगळ्या गोष्टी सोडून देतो. शेवटची वेळ जर आली तर ते अणुबॉम्ब टाकूही शकतात. आणि जर अणुबॉम्ब टाकला तर 15 कोटी माणसं काही सेकंदात मरतील. आणि त्या युद्धाचा परिणाम इतका मोठा होईल की पृथ्वीवरती फक्त 30% माणसं जिवंत राहतील आणि 30%पैकी सुद्धा 70% ही भारतातली राहतील. हा इतका मोठा परिणाम होऊ शकतो. आणि भारतातले सुद्धा का 70% त्या 30% मध्ये राहतील याचं सुद्धा मोठं कारण आहे. राईट हँड बॅटर इथे आमच्या बरोबर चंद्रकांत काळे. अरे चंद्रकांत काळेचं स्वागत स्वॅगनं अखिलेश कांचननं ठोकलाय बहारदार षटकार. चेंडू मध्ये बनवायच्या 30 धावा. अजून 17 चेंडू मध्ये 30 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. सामना दिसतो तितका आता सोपा राहिला नाही. पारगाव टीमला हरवणं सोपं नाही आणि उरुळी कांचननं ते हरवून दाखवलं सुद्धा आहे काही वेळेस. अक्षय भाऊ खरे वाखारीच्या या मैदानावरती आपलं मनापासून स्वागत. आणि बापू साहेब आमचे खोमणे, बापूंचं या स्पर्धेच्या निमित्तानं आगमन होतंय. बापू स्वागत तुमचं. बॉलिंग ट्रॅक वरती विकास सुरवसे त्याला ठोकलेत पुन्हा एकदा एक ब्रँडेड हिट अखिलेश कांचन. हे बंदा कडक आहे षटकार. दोन चेंडूवरती लागोपाठचे 2 षटकार अखिलेश कांचन. 16 चेंडू आणि बनवायच्या त्या 24 धावा. 16 चेंडू मध्ये 24 धावांची आवश्यकता खेळामध्ये. विकास सुरवसे त्याची गुगली ओळखणं, त्याच्या स्लोअर ओळखणं चांगल्या फलंदाजांना जमलं नाही. फिरकीचा जादूगार, अनप्रिडिक्टेबल द मॅजिक ऑफ फिंगर विकास सुरवसे. आजच 1 लाखाच्या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याची निवड झाली. का निवड झाली? कारण या गोलंदाजानं अप्रतिम गोलंदाजी केली. हा चेंडू पुन्हा एकदा विकास सुरवसे कमबॅक करतोय. अखिलेश कांचनला 2 निर्धाव. पारगाव काबिलियत पर शक मत करना, हमें हमारी काबिलियत पर शक मत करना, लोग हमें हराने के लिए कोशिश नहीं साजिश करते हैं. कोशिश नहीं साजिश की जाती है. 24 धावा अजून विजयासाठी. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतो इकडे उपस्थित होत आहेत सन्माननीय कुंडलनाना खुटवड. हे या स्पर्धेच्या निमित्तानं आमच्या बरोबरीत उपस्थित झालेले आहेत. तर अमित नाना दोरगे ही या स्पर्धेच्या निमित्तानं आमच्या बरोबरीत उपस्थित आहेत. त्यांचं या स्पर्धेमध्ये आम्ही स्वागत करतो. आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा.
मोठी बॅटल राहिली. आणि पारगाव आणि पारगावच्या पुढे उरुळी कांचन. वाखारी ग्रामपंचायत सदस्य औदुंबरजी शेळके हे या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. तर विविध कार्यकारी सोसायटीचे आमच्या सन्माननीय गणेशदादा इनामदार हे या स्पर्धेच्या निमित्तानं इथे आमच्या बरोबरीत उपस्थित होत आहेत. आपलं या स्पर्धेमध्ये स्वागत. 12 चेंडू बनवायच्या त्या 22 धावा. 12 चेंडू मध्ये 22 धावेंची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी पुढे. खेळ खूप जवळ येऊन उभा राहिलाय. जिंकणारी टीम 71,000 रुपयांसाठी खेळणार आहे. 75,000 रुपयांसाठी विनर टीम खेळेल. खेडगाव वॉरियर्स, द ग्रेट वॉरियर्स या टीम अगेन्स्ट कोणती टीम उभी राहील. 12 चेंडू मध्ये 22. गिरीश पवार अजून मैदानावरती उभा आहे. सागर ताकवणे हे बडा मंच का बडा खिलाडी. फर्स्ट स्लिप मधून सागर ताकवण्यानं काही सूचना दिलेल्या आहेत. तर बॉलिंग ट्रॅक वरती 12-22 समीकरण असताना चेंडू हातावरती घेतलाय दौंड तालुक्याचा बायकर मॅन अनिकेत भैया ताकवणे. अनिकेत ताकवणे बॉलिंग ट्रॅक वरती 12 चेंडू मध्ये 22 धावेंची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडू 22 हा एक मोठा खेळ. त्या दिवशीच 9 चेंडू 32 धावेंची आवश्यकता असताना सामना फिनिश करून टाकला अनिकेत ताकवणेनं. बायकर मॅन आतापर्यंत 4 टू व्हीलर बाईक आपल्याकडे ठेवणारा, त्या दिवशी रुपा प्रीमियर लीग गाजवणारा, सांगोला आटपाडी गाजून आलेला अनिकेत ताकवणे काय कमाल करेल. तर गिरीश पवार लढावा लागेल. गिरीश संधी मोठी आहे, व्यासपीठ मोठं आहे. प्रवीण गायकवाडांची टीम आहे आणि हा चेंडू गिरीश पवार मिड विकेट मध्ये शतरक्षक भिंतीसारखा आडवा उभा आहे. कव्हर केला जाईल हा चेंडू. पहिल्या चेंडूवरती गिरीश पवारनं खूप चांगला फटका खेळला होता. 2 धावा त्याला तिकडे प्राप्त होतील. 11 चेंडू आणि बनवायच्या त्या 20 धावा. सागर भाऊ मसुडगे इकडे आमच्या बरोबरीत. आमच्या अमितजी शेळके या स्पर्धेचे आयोजक अमर शेळके. 5 दिवसाची स्पर्धा आहे. सकाळी 7 वाजता ही मंडळी पुन्हा ग्राउंड वरती झोपायला 3 वाजता पुन्हा एकदा सकाळी 6:30 वाजता उठून पुन्हा ग्राउंड वरती आहेत. तुषार इनामदारचा संघर्ष मोठा राहिला इकडे 5 दिवस. तर आमचे रेवन गोरगल हा बॉल बॅक टू द बॉलर जितेन शेळके. समोर आपण बघाल आमचा विजू हाडके, गणेश पवार, टेस्ट बॉयज, रेवन गोरगल हे सगळे आयोजक या स्पर्धेचे आहेत. विजयाचं कॅल्क्युलेशन रेहान 10 चेंडू मध्ये 18. 10 चेंडू मध्ये 18 धावेंची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. मोठी लढाई. 10 चेंडू 18. हृदयाचा ठोका वाढवला या मॅचनं गिरीश पवार. ओहो हो अनिकेत ताकवणे स्विंग अँड मिस ची कहाणी. चेंडूवरती बोट फिरवण्याचं काम थोडंसं गती परिवर्तन केलंय. स्लोअर वन सुद्धा गोलंदाजाचं प्रमुख अश्व मानलं जातं. तुम्ही आताचा जो विश्व विजेता भारतीय संघ राहिला आपला 96 धावांनी आपण न्यूझीलंडचा पराभव केला. मात्र संपूर्ण ओव्हरऑल तुम्ही स्टॅटिस्टिक काढा की वेगवान गोलंदाजांनी किती % स्लोअर वन वापरलेत, किती स्लोअर वन किती किफायतशीर राहतो. हा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा यावेळेस वेगात टाकला चेंडू अनिकेत ताकवण्यानं. 1 धाव. लेग बाईज गफार खान सरांचा तिकडे आपण पाहतो डिसिजन निर्णय सांगितला लेग बाईज. एका साईडला तुम्ही बघाल पंचांची फळी शरद खोरे सर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये, गफार खान सर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. ही स्पर्धा आतापर्यंत निर्विवाद वाद अर्थात कोणताही वाद नाही आणि ह्याचं श्रेय जातं अर्थात तुम्ही बघाल शरद खोरे आणि गफार खान सर. महाराज प्रदीप जाधव बंगाली रसगुल्ला आणि कोल्हापुरी तडका ही मन इकडे आणून टाकली आणि प्रत्येकाच्या तोंडावरती आपण पाहतो हे शब्द महाराजांनी आणून उभे केले. हा चेंडू यावेळेस फुल लेनचा हा चेंडू अनिकेत ताकवणे पुढे. त्यांना 3:30 ला रिपोर्टिंग सांगितलं होतं, 3 ला सांगायला लागेल त्याला. ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही. हो
विजयाच्या कॅल्क्युलेशनकडे जायचंय. शेवटचे 6 चेंडू मॅच मध्ये आहेत आणि शेवटच्या 6 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 14 धावा. वाखारीचे सरपंच पिंटूराम केंजळे यांचा काळूराम केंजळे वाखारी गावचे विद्यमान सरपंच या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. काळूरामजी केंजळे त्यांना आम्ही विनंती करतो, सर आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपण या स्पर्धेच्या निमित्तानं आलेला आहात. आपलं संपूर्ण ग्रामस्थ आणि आयोजक कमिटीच्या वतीने या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत करतो आम्ही. 6 चेंडू आणि बनवायच्या त्या आता 14 धावा. 6 चेंडू 14 धावा. काय मॅच आहे. असे सामने बघण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने इकडे येत असतो. पारगावचे सपोर्टर म्हणत असतील हा सामना पारगावनं जिंकावा. उरुळी कांचनचे सपोर्टर म्हणत असतील हा सामना उरुळी कांचनकडे राहावा. तुषार इनामदारला वाटत असेल हा सामना टाय व्हावा, बरोबरी सुटावा. तुषार इनामदार कंपल्सरी चेस आहे, तसं होणार नाही तुषार. 6 चेंडू 14 धावांची मॅच आणि बॉलिंग ट्रॅक वरती विकास सुरवसे. जिंदगी खेलती भी उसके साथ हो जो खिलाड़ी बेहतरीन होता है. दर सबके एक से लेकिन हौसले बुलंद है. कोई हताश होकर बिखर जाता है तो कोई संघर्ष करके निखर जाता है. संघर्षाशिवाय काहीच नवीन निर्माण करता येत नाही. संघर्षाशिवाय स्वतःचं अस्तित्व सुद्धा तयार होत नाही. संघर्षाचीच तयारी ठेवावी लागेल. 6 चेंडू मध्ये 14 ची मॅच आहे. अखिलेश कांचन हा खेळ समोर येतोय. शेवटच्या 5 चेंडूंकडे आम्ही जाणार आहोत आणि 5 चेंडू मध्ये 12. इथे आपण पाहतो आमच्या बरोबरीत अभिष भाडळे, पारगाव गावचे असणारे प्रसिद्ध उद्योजक आणि महाराष्ट्रातले दिग्गज संघ मालक, ज्यांच्या नावानं संघ खेळले. पारगाव खेळला, ऑल इंडिया ओपन साठी संघ ज्यांच्या नावाने खेळतात असे आमचे अभिषेक भाडळे या स्पर्धेच्या निमित्त ऑनलाईन पद्धतीने जॉईंट होत आहेत. सरांचं आम्ही या स्पर्धेमध्ये स्वागत करतो. सर आपण इथे या स्पर्धेबरोबर येतात. 2 धावा तिकडे येतील. 4 चेंडू आणि बनवायच्या त्या 10 धावा. 4 चेंडू 10 धावा. श्वास रोखून धरायला लावणारा सामना आहे. असे सामने बघण्यासाठी प्रेक्षक राजा मोठ्या संख्येने मैदानावरती येतो. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे आणि 4 मध्ये 10 ची आवश्यकता आहे. केडगाव आणि बोरी गावातून प्रचंड मोठा प्रेक्षक वर्ग या स्पर्धेच्या निमित्तानं तुफान गर्दी आहे इकडे. 4 चेंडू 10. मोठा खेळ. ज्याला लढायचं असतं त्याला तुटलेली तलवार सुद्धा चालते, पण ज्याला पळायचं असतं त्याला मजबूत ढाल सुद्धा ओझं वाटते. लढावं लागेल टीम. लढण्याशिवाय तुमच्या सगळे दुसरीकडे पर्याय नाही. हातात शस्त्र असूनही रडणारा योद्धा होण्यापेक्षा शून्यातून विश्व निर्माण करणारा लढवाई या बना. 4 चेंडू 10 ची मॅच. ओ अखिलेश कांचन, अखिलेश कांचन अंधारात हा बॉल समोर आपण पाहतो. अर्थात एक आशेचं किरण घेऊन येतो का. ठोकलाय एक सुपरसोनिक षटकार. कांचन साऱ्यांना माहित आहे मी कुठं नाही कमी.
हॅलो, वेल वेल प्ले टीम. आम्ही आहोत केडगाव वाखारीचं मैदान. इथे या स्पर्धेच्या निमित्तानं जितेंद्र लोंढे आमच्या बरोबरीत, गफार खान सर आणि शरद खोरे सरांना खूप साऱ्या शुभेच्छा जितेंद्र लोंढे सरांनी पाठवलेल्या आहेत.